कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. भारतावर हल्ला करणं पाकिस्तानच्या सैन्याला महागात पडलं. जल, जमीन आणि आकाशातून भारताचा पाकिस्तानवर प्रहार. भारतावर हल्ल्याची खुमखुमी पाकिस्तानला भोवली. पीओकेमध्ये थलसेनेचे आणि लाहोरमध्ये वायुसेनेचे हल्ले, तर पाकच्या काही चौक्यांवर ताबा घेतल्याचा बलूच आर्मीचाही दावा. भारताच्या पश्चिम सीमेवर पाकिस्तानचा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारतानं हाणून पाडला. भारतीय लष्कराकडून व्हिडिओ ट्विट करत पाकिस्तानला इशारा. पाकिस्तानकडून भारताच्या जम्मू काश्मीर, पंजाब आणि राजस्थानच्या काही भागात मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न. भारताच्या S-400 सिस्टीमचं पाकिस्तानला सडेतोड उत्तर. पाकिस्तानच्या लाहोर, इस्लामाबादसह 8 मोठ्या शहरांवर भारताची कारवाई. तर भारताला कारवाई थांबवण्यास सांगा, पाकिस्तानकडून जगभरातील देशांना विनंती. भारताकडून पाकची F-16, J-F-17 आणि J-11 ही लढाऊ विमान नेस्तनाबूत. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये पडलेल्या F-16 विमानाच्या पायलटला भारतानं ताब्यात घेतल्याची माहिती. जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर कुमार चौधरींकडून गोळीबार झालेल्या ठिकाणांची पाहणी. पाककडून झालेल्या गोळीबारात स्थानिकांच्या घरांचं मोठं नुकसान. भारताच्या कारवाईनंतर पाककडून इतर देशांकडे भीक मागण्यास सुरुवात. जगातील अनेक देशांकडे पाकिस्ताननं कर्ज मागितलं, मात्र ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची पाकची माहिती. लाहोरच्या आजूबाजूला पाक सेनेचे रणगाडे तैनात. पाकिस्तानी नागरिकांकडून लोकेशन व्हायरल. घाबरलेल्या पाकिस्तानकडून लाहोर शहराच्या शेजारी सुरक्षा. हुशियारपूरच्या कमाही देवी परिसरात चीनी बनावटीची पाकिस्तानी मिसाईल आढळली. भारताच्या रडारकडून रात्री पाकिस्तानी मिसाईलचा खात्मा. भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण. भारतीय सैन्याच्या आक्रमणाला रोखण्यासाठी पाकिस्तानच्या कसूर शहराभोवती खंदक खोदणं सुरू. पंजाबच्या भटिंडामधील पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न भारतीय लष्करानं हाणून पाडला. भटिंडामध्ये पडलेल्या ड्रोनचा व्हिडिओ समोर. जम्मू काश्मीर आणि पंजाबमधील सीमेलगतच्या गावांना अलर्ट. अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडू नका, प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. काश्मीरमधील सलाल धरणाचे अनेक दरवाजे उघडले. सलाल धरणाचे अनेक दरवाजे उघडल्यानं पाकिस्तानला पुराची भीती. पाकमधील सीमेवरील लोकांकडून गावं रिकामी करण्यास सुरू. पाकिस्तानकडून चीनी विमानांचा वापर. चीनच्या सहमतीनंतर विमानांचा वापर केल्याचं समोर. भारताविरोधातील कारवाईसाठी विमानं वापरली. भारत पाक तणाव सुरू असताना सौदीचे उपराष्ट्रमंत्री भारतात दाखल. सौदीच्या उपराष्ट्रमंत्र्यांसोबत जयशंकर यांची बैठक. पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीरला पदावरून हटवलं. सूत्रांची माहिती. मुनीर विरोधात पाकिस्तानात संतापाची लाट. इम्रान खानला तुरुंगातून सोडण्याची समर्थकांची मागणी. भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचा अमेरिकी परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा. अणुयुद्धाची वेळ येणार नाही याची खात्री. भारत पाक तणावावर अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स यांचं वक्तव्य. जम्मू काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये जैशच्या दहशतवाद्यांकडून घुसखोरीचा प्रयत्न. BSF कडून जैशच्या 7 दहशतवाद्यांचा खात्मा. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.